न्यूजमध्ये बऱ्याच वेळा अशा गोष्टी समोर येतात, जे तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातात. ते सांगतात, की आम्हाला पोलिसांनी 8 तास बसवून ठेवलं. तर पोलीस एफ-आय-आर दाखल करून घेताना एवढं टाळाटाळ का करतात? मागे मुंबई पोलिसांची तुलना ही स्कॉटलँड पोलीस नंतर मुंबई पोलिसांचं नाव येत होतं, की ज्यांनी चांगल्या प्रकारे शोध लावलेत आणि चांगल्या प्रकारे आरोपींना पकडून त्यांनी चांगली कामगिरी बजावलेली आहे. तर आता महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलीस याचंसुद्धा म्हणजे चांगल्या प्रकारे बाहेर कौतुक होतं. तर ती जी स्टेज होती ती अजूनसुद्धा महाराष्ट्र पोलिसांनी मेंटेन ठेवली आहे, की त्यामध्ये काही चढ-उतार झाले? नाही, निश्चित पद्धतीनं त्याच्यामध्ये मेंटेन ठेवलेले आहे. परत सुधारणा देखील बऱ्याचशा पोलीस प्रशासनामध्ये येत आहेत. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे सायबर पोलीस स्टेशन देखील निर्माण होऊन सायबर गुन्हेगारीवरती कशा पद्धतीनं आळा घालता येईल या दृष्टिकोनातून देखील मोठ्या स्तरावरती पावले उचलत असतात. NGO नेमकं काम काय करते? आपल्या शासनाच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल ह्या दृष्टिकोनातून ती आमची NGO त्या ठिकाणी काम करते. पोलीस अधिकारी म्हणून लोकांना तुम्ही जलद गतीने न्याय देण्यासाठी तुम्ही काय करू शकता? न्याय द्यायचं तर पोलिसांचं कामच नाही, हे सगळं न्यायालयाचं काम आहे. परंतु चांगलं काय वाईट काय हे सांगायची नैतिक जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. दखलपात्र गुन्हा आणि अदखलपात्र गुन्हा या दोघांमधला फरक काय नेमका? गुन्ह्यामध्ये ज्या तक्रारीमध्ये पोलिसांना तपासाचे अधिकार प्राप्त झालेले असतात त्याला आपण दखलपात्र गुन्हा, आणि ज्याच्यामध्ये पोलिसांना तपासाचे अधिकार प्राप्त नसतात त्यांना आपण अदखलपात्र गुन्हा. कोर्टाच्या परवानगीशिवाय आपण अदखलपात्र गुन्हे तपासू शकत नाही, हा त्याच्यामधला प्रामुख्याने फरक आहे. पोलीस दलामध्ये म्हटलं जातं की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा नाही झाली पाहिजे. तर फास्ट FIR करण्याच्या नादामध्ये एखाद्या निर्दोष व्यक्तीसुद्धा अडकण्याचे चान्सेस असतात का? पुढे जाण्या अगोदर माझी एक सर्वांना विनंती आहे, की अजूनसुद्धा 88% लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. जर तुम्हाला आपल्या चॅनलमधून खरंच अर्थपूर्ण माहिती जर भेटली असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यावेळेस एखादा मिलिटरीमधला सैनिक रस्त्याने जात असतो, तर आपसूक आपले हात सॅल्यूट करतात, आणि तेच जर समजा एखादा पोलीस अधिकारी जर असेल किंवा एखादा पोलीस असेल, तर कुठेतरी एक असं बोललं जातं की पोलिसांसोबत ना मैत्री चांगली ना दुश्मनी चांगली. हे चित्र कुठेतरी लोकांच्या मनामध्ये किंवा समाजापुढे एक चित्र प्रतिबिंबित झालेलं आहे. तर याच गोष्टींचा आधार घेत मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी राम कुंडगीर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आपल्या चॅनलमध्ये. थँक्यू. खरं तर खाकी वर्दी मिळवण्यासाठी लाखो तरुण हे परीक्षा देत असतात, प्रयत्न करत असतात, पण अनेक अडचणी त्यांना ह्या येत असतात. तर त्याचबरोबर खाकी वर्दी एक अभिमानाची गोष्ट आहे, ती स्वाभिमानाची गोष्ट आहे, एक आत्मसन्मान आहे, समाजामध्ये एक प्रकारची प्रतिष्ठा मिळवून देते. तर त्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी, खाकी वर्दी मिळवण्यासाठी तुम्हाला आत्तापर्यंत कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला आणि कोणत्या गोष्टींथ्रू तुम्हाला जावं लागलं? ती खाकी वर्दी मिळवण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते परिश्रम घ्यावे लागले, की जेणेकरून शेवटी तुम्हाला तुमचं जे स्वप्न होतं? सर्वप्रथम बघा, मी एक ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच आपल्याला खाकी भेटत असते, आणि जे सर्वसामान्य विद्यार्थ्याला प्रश्न निर्माण होतात, अडचणी निर्माण होतात, त्याच देखील मला निर्माण झाल्या. उदाहरण सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाची की आर्थिक अडचण, त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये मार्गदर्शनाचा अभाव असतो. बऱ्याचशा आता ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षेचा आणखीन वारं देखील पोहोचलेलं नाही. तर ह्या अशा अडचणी वेगवेगळ्या आल्या होत्या, आणि त्या अडचणीवरती स्पर्धा परीक्षेपेक्षा अडचणी महत्त्वाच्या आहेत असं मला कधीच वाटलं नाही. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात, पण त्या अडचणीवरती आपण कशा पद्धतीनं मात करतो आणि यश मिळवतो तेच महत्त्वाचं आहे. आता मी अडचणीवरती मात कसं केलं ते जर सांगायचं असेल तर सर्वप्रथम माझी जे काही कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तर तशा परिस्थितीमध्ये माझा एक लहान भावांनी काय केलं की बाबा मला वेळ प्रसंगी त्यांनी काय केलं की स्वतःचं शिक्षण बाजूला ठेवून तो हैदराबादला गेला, काम करू लागला, आणि त्यांनी प्रत्येक महिन्याला मला थोडंफार अभ्यासासाठी आर्थिक मदत करू लागला. हे माझ्यासाठी खूप मोठं एक प्रेरणादायी मोटिवेशन होतं. बरं. अशा पद्धतीनं माझी आर्थिक अडचण तरी संपली. त्याच्यानंतर आलं सगळ्यात महत्त्वाचं की मार्गदर्शनाचा अभाव. मग मी काय केलं की बाबा माझे जे काही सिनियर विद्यार्थी असतील, माझे काही गुरु असतील, त्यांच्याकडून मी वेळ प्रसंगी त्यांच्याकडून सहकार्य घेतलं, मार्गदर्शन घेतलं, आणि मागच्या जे काही 10-12 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेचं मी अनालिसिस करून त्या पद्धतीने मी त्याच्यावरती मार्ग काढला. MPSCची तयारी करताना म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अनेक जे समाजसुधारक आहेत त्यांचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास होतो किंवा इतिहासाची खूप त्या ठिकाणी माहिती होते. तर मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा शाहू फुले असतील, तर यांचा तुमच्या मनावरती काय परिणाम झाला किंवा हे जे समाजसुधारक आहेत त्यांचा आपल्या सध्याची जी परिस्थिती आहे
त्याच्यामध्ये त्यांचा किती रोल तुम्हाला महत्त्वाचा वाटतो? निश्चित पद्धतीने हा जो काही प्रश्न आहे आपला खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो तर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये पाठ्यक्रमामध्ये समाजसुधारक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि जेव्हा आम्ही निश्चित पद्धतीने शाहू फुले आंबेडकर वाचनासाठी घेतलो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त माझ्या आयुष्यावरती म्हणलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव पडला. बरं. ते कसं म्हणलं तर मी तुम्हाला एक 2-3 उदाहरणं देतो. एकदा काय झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास जर आपण बारकाईनं पाहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतलं, वर्गाच्या बाहेर बसावं लागत होतं त्यांना, तरी अशा बिकट परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं सोडलं, पण शिक्षण कधी त्यांनी सोडलेलं नाही. त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात असंख्य अडचणी आणि समस्या आल्या, पण त्या अडचणीवरती कधी ते टीका करत बसले नाहीत. तर त्याच्यावरती तोडगा कशा पद्धतीनं काढता येईल ह्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य वेचलं. आता उदाहरण जर द्यायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी टीका करत बसले नाही की मला वर्गाच्या बाहेर बसावं लागलं, मला शिक्षणासाठी पैसे नाहीत, म्हणून त्यांनी तशा परिस्थितीमध्ये फक्त भारतातच नाही तर विदेशात जाऊन शिक्षण घेतलं. आणि माझ्यावरती जे परिस्थिती आली आहे ती इतर बहुजनावरती, दलितावरती, शूद्र लोकांवरती येऊ नये ह्याच्यासाठी त्यांनी काय केलं, पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आणि पीपल एज्युकेशन सोसायटीच्या मार्फतीनं सिद्धार्थ कॉलेज असू द्या, मिलिंद कॉलेज असू द्या, अशा वेगवेगळे कॉलेज, महाविद्यालय हे करून एक दलितांच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणली. त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण मनुस्मृती नावाचा एक ग्रंथ ऐकलेला आहे, वाचलेला आहे. मनुस्मृतीबद्दल बऱ्याच गोष्टी येत पण राहतात टी व्हीमध्ये, सोशल मीडियामध्ये, की मनुस्मृती आणावी किंवा न आणावी याबद्दल. ते नेमकं मनुस्मृती आहे काय? मनुस्मृती म्हणजे असा एक ग्रंथ आहे जे फक्त वर्णवर्चस्ववादी हिंदू लोकांनाच फक्त त्याचे काही विशिष्ट समाजातील एका विशिष्ट वर्गापुरतेच विशिष्ट वर्गालाच अधिकार दिले गेलेले आहेत. बरं. त्याला स्त्रियापासून वंचित ठेवलं गेलेलं आहे, शूद्र दलितांना त्याच्यापासून वंचित ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर स्त्री पुरुष समानता जे काही तत्त्व आहे ते तत्त्व त्या मनुस्मृतीमध्ये आढळत नाही. थोडक्यात जर सांगायचं असेल तर स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता, न्याय ही जी काही तत्त्व आहेत ही तत्त्व बहुजन लोकांमध्ये, दलित लोकांमध्ये किंवा जे काही समाजात तळागाळातले घटक आहेत त्या तळागाळातल्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे राज्यघटना केलेली आहे. बरं. राज्यघटना कधी तयार झालेली आहे की मनुस्मृतीला त्यांनी कुठं ना कुठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहन करून राज्यघटनेची निर्मिती करून जे मनुस्मृतीनं स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता, न्याय ही तत्त्व नाकारलेली होती, ती तत्त्व त्या राज्यघटनेच्या मार्फतीनं अनुसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ती राज्यघटना दिलेली. इतिहास पण त्यांनीच लिहिला आहे ज्यांनी प्रवाहाच्या विरोधात काम केलं आहे, ज्यांनी प्रवाहाला किंवा संकटाला न जुमानता त्यावरती सतत कार्य करत राहिले आणि त्यानंतरच त्यांची कुठंतरी दखल घेण्यात आली. त्याच्यामध्ये मग छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा मग शाहू फुले असतील. ज्यावेळेस तुमची ड्युटी चालू झाल्यानंतर ते आत्तापर्यंत ह्या काळामध्ये तुम्हाला अशी कोणती आव्हानं वाटतात किंवा जनतेला, कारण पोलीस प्रशासनाचा डिरेक्ट संबंध जो असतो तो जनतेशी असतो, तर मग जनतेला हँडल करण्यासाठी किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी अशी आव्हानात्मक वाटतात की त्या गोष्टी हँडल करताना थोडा अडचण तुम्हाला येते? निश्चित पद्धतीनं पोलीस प्रशासनाचा जर आपण बारकाईने विचार केला तर त्यांचा डायरेक्ट जनतेशी संबंध आहे. आणि पोलीस प्रशासनाकडून जनतेच्या प्रचंड प्रमाणात आशा आहेत, अपेक्षा आहेत. बऱ्याच वेळेस असं होतं की बाबा त्या आशा अपेक्षा आपण काही कायद्याच्या तांत्रिक अडचणीमुळं, अशा वेगवेगळ्या अडचणीमुळं आपण त्याच्या आशा अपेक्षा त्या ठिकाणी पूर्ण करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये जो काही समोरचे पक्षकार असतील, समोरचे जे काही लोक असतील, जे काही जनता असेल, त्यांचा त्या ठिकाणी निराशाभंग होतो आणि ते नेहमीच एका उद्रेकाच्या भावनेनं किंवा त्यांचा जो काही रोष आहे तो आमच्यावरती किंवा पोलीस प्रशासनावरती व्यक्त करत असतात. अशा परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासन म्हणून आपण त्यांच्या ठिकाणी किंवा त्यांच्या ठिकाणी आहोत अशा दृष्टिकोनातून आपण जो काही समस्या असेल, प्रश्न असेल जर हाताळलं तर निश्चित पद्धतीनं कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी अडचण येणार नाही मला असं वाटतं. आता तुम्ही रोष म्हणालात, त्या रोषवरून मला आठवलं काही दिवसांपूर्वीच एक घटना घडली साताऱ्यामध्ये. सासपड असं काहीतरी गावाचं नाव आहे. त्या सासपड गावामध्ये एक दुर्दैवी घटना घडली. काहीतरी त्या मुलीचं वय पण 13-14 वर्ष होतं आणि आर्या नाव होतं तिचं. तर त्यावेळेस ती घटना घडल्यानंतर प्रचंड लोकांच्या मनामध्ये रोष आहे, अजूनसुद्धा आहे. तिथं दंगली होण्याचं प्रमाण चालू आहे, लोक आंदोलन करत आहेत. जो पण कोणी आरोपी आहे त्याच्या घरावरती लोकांनी बरंच तोडफोड वगैरे केली. तर लोकांच्या मनामध्ये खूप तीव्र राग आहे. आरोपीने खूप घृणास्पद कृत्य केलेलं आहे. तर तो आरोपी ज्यावेळेस तुमच्या समोर असतो किंवा आरोपीला ज्यावेळेस पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणलं जातं त्यावेळेस तुम्हाला पण असं वाटतं का की अशा आरोपीला
कोर्टामार्फत नंतर जेलमध्ये जाणार, तो तिथे राहणार, त्यातून काहीतरी तो मार्ग काढून परत बाहेर येणार, बाहेर आल्यानंतर परत तो मोकळा दुसरं कृत्य करण्यासाठी. तर मग अशा आरोपीला जगण्याचाच मुळात अधिकार नाही, त्याला त्याच ठिकाणी गोळ्या घालाव्यात असं कधी तुम्हाला वाटतं का मारातून, की इतका घृणास्पद कृत्य करून आलेला आरोपी आपल्या समोर उभा आहे आणि लोकांचा बाहेर रोष आहे, लोकांना वाटतं की याला चौकात फाशी द्यावी, चौकात याचा चौरंग करावा, अशी भावना लोकांच्या मनामध्ये असताना त्यावेळेस पोलिसाच्या आतील एखादा माणूस, तर एक माणूस म्हणून त्यावेळेस तुमची काय भूमिका असते नेमकं? हे बघा, खाकीच्या पलीकडे एक माणूस असतो, बरोबर. परंतु कसं आहे, कायदा सुव्यवस्थेची पूर्ण जबाबदारी, कायद्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी, भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करायची जबाबदारी पूर्णतः पोलीस प्रशासनावरती आहे, बरोबर. म्हणजे अंशतः पोलीस प्रशासनावरती आहे. तर पोलीसच जर अशा पद्धतीनं कायदा घेऊन जर कृत्य करत असेल तर त्याला काही एक अर्थ नाही. तर निश्चित पद्धतीनं पोलिसांच्या बी मनामध्ये येते की बाबा अशा पद्धतीनं जर कृत्य करत असेल तर त्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी. परंतु जे काही राज्यघटनेच्या मार्फतीनं, संसदेने म्हणा, विधिमंडळाने म्हणा, जे काही कायदे पारित केलेले त्या कायद्याचं पालन करून कायद्याच्या चौकटीत राहून त्याला कशा पद्धतीने शिक्षा देता येईल ह्या दृष्टिकोनातून नेहमी पोलीस प्रयत्नशील असतो. जर जनतेच्या रोषाला किंवा लोकांच्या रोषाला बळी पडून जर अशा पद्धतीची जर कृत्य जर होत राहिले तर निश्चित पद्धतीने एक कायदा सुव्यवस्थेची जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्टच राहणार नाही आणि कुठे ना कुठं अराजकतेच्या दिशेनं आपण जात असल्याचं बी आपल्याला दिसून येईल. तर त्याच्यामुळं मला वाटते की बाबा कायद्याच्या चौकटीत राहून जे काय असेल ते कायदेशीर प्रक्रिया करून त्याला कठोरातली कठोर शिक्षा होण्यासाठी ते आपण करणं गरजेचं आहे. एक पोलीस अधिकारी म्हटलं की खाकी वर्दी आली, लाल दिवा आला, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना दिसतात, सगळा तामझाम दिसतो लोकांना, पण त्याच्या मागचा संघर्ष हा लोकांना दिसत नाही. तर ते मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या? निश्चित पद्धतीनं जी काही ही काही वर्दी आहे ती वर्दी मिळवण्यासाठी आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यावं लागतं आणि स्पर्धा परीक्षा करत असताना स्पर्धा परीक्षा कोणते विद्यार्थी करतात की बाबा ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं ऑप्शन नसतं, आर्थिक साधनं नसतं किंवा एक कौटुंबिक पाठबळ नसतं, बहुतांश ह्याच वर्गातले विद्यार्थी ह्या स्पर्धा परीक्षेकडे वळतात आणि त्यांना जी अडचणी येतात निश्चित पद्धतीने त्याच मला अडचणी. आता उदाहरण सांगायचं असेल तर आर्थिक अडचण असू द्या किंवा मार्गदर्शनाचा अभाव. मी एक ग्रामीण भागातला विद्यार्थी असल्यामुळं ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षेबद्दल तेवढा अवेअरनेस नाही, तिथं निश्चित पद्धतीनं मार्गदर्शनाचा अभाव आहे, ही देखील मला प्रामुख्यानं अडचण आली. पण ह्या ज्या काही अडचणी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा करत असताना येतात त्या अडचणी बाजूला ठेवून आपण एक फक्त स्पर्धा परीक्षेवरच जर फोकस केला तर निश्चित पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांमध्ये जास्त करून विद्यार्थी जे आहेत ते मराठवाडा, विदर्भ किंवा खानदेश या भागातले आहेत. तर त्यांना त्या गोष्टींची तेवढी जास्त माहीत नाही जेवढी पुणे मुंबईमध्येच ज्या सुविधा आहेत त्या त्यांना त्या भागामध्ये मिळत नाहीत, म्हणून लोक लांबून येतात, पुणे मुंबईसारख्या ठिकाणी राहतात, शिकतात, सगळ्या गोष्टी करतात. पण कालांतराने असं होतं की परीक्षा लवकर होत नाहीत, वेळ निघून चाललेली आहे, ग्रॅज्युएशन होऊन बरेच वर्ष झालेलं आहेत, त्यानंतर 5-5, 6-6 वर्ष उलटून गेलेत आणि एज बार झालेला आहे. एज बार झाल्यानंतरसुद्धा एका फ्लोमधून गेल्यासारखं त्यांची स्थिती होते, ना जॉब लागू शकत, ना गावाकडे जाऊन ते शेती करू शकत, ना गव्हर्नमेंट जॉब आहे. तर अशा वेळेस त्या मुलांनी काय करावं? पद्धतीने हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. जर आपण बघितलं तर प्रत्येक वर्षी जवळजवळ 3 ते 4 लोक MPSCची परीक्षा देतात, पण सिलेक्टेड काही कमीच विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्शन होतं त्यांचं. आणि काही वेळेस असं असतं की बाबा काही तांत्रिक कारणामुळे जागा निघत नाहीत आणि त्या वेळ निघून गेलेली असते आणि काही विद्यार्थी काय होतात की बाबा एज बार होतात. अशा परिस्थितीमध्ये काय होतं की त्या विद्यार्थ्याचं किंवा त्या व्यक्तीचं पूर्ण आयुष्य जवळजवळ उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतं त्याला. बरोबर. मग त्याच्यासमोर काहीच प्रश्न राहत नाहीत, कारण करिअर घडवण्याचे जे काही 5-7 वर्ष असतात तो सगळेचे सगळे वर्ष त्या स्पर्धा परीक्षेमध्ये गुंतवलेला असतो त्या ठिकाणी. मग अशा परिस्थितीमध्ये हेच जे काही प्रश्न आहेत माझ्या काही मित्रांना उद्भवले. आता जवळजवळ 35-36 वय संपून गेलं तरी कुठलं त्यांना जॉब लागलेला नाही, कुठं सर्व्हिसला त्यांनी लागलेले नाहीत आणि पुढे ऑप्शन नाही काय करावं ते. बरोबर. पूर्ण अंधकारमय अशा वातावरणामध्ये त्यांनी निश्चित पद्धतीनं माझ्यासमोर अशा पद्धतीचे प्रश्न आमच्या बोलण्या चालण्यामधून त्यांची समस्या माझ्या जाणवली. लक्षात आली. मग असं काही माझ्याकडे बी काही असं काही बिझनेस नव्हतं की बाबा त्यांना कुठंतरी जॉबला लावावं. एक माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आली आणि मी सगळ्यांना एकत्र, एकाचा वाढदिवस होता, वाढदिवसाच्या निमित्ताने मी सगळ्या मित्रांना त्या ठिकाणी बोलून घेतलं उदगीरला आणि एक माझ्या डोक्यात जी काही कल्पना आहे ते सांगितली. मी तुम्हाला सांगतो. व एखादी NGO आपण स्थापन करायची. NGO स्थापन करून काय करायचं बाबा, प्रशासनामध्ये जर तुम्ही आला असता तर निश्चित पद्धतीने समाजाची सेवाच केली असते तुम्ही. बरोबर.
आता जर प्रशासनामध्ये तुम्हाला यायचीच काही कारणामुळे दुर्दैवाने संधी भेटलेली नाही, तर निश्चित पद्धतीने आपण एखादी NGO स्थापन करू. NGOच्या माध्यमातून जे समाजामध्ये तळागाळातले जे काही घटक आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला काय करता येईल ह्या दृष्टिकोनातून करायचं आणि सोबतच राजकारण कशा पद्धतीनं करता येईल आणि एक चांगले अभ्यासू जबाबदार लोक कसं राजकारणात येतील ह्या दृष्टिकोनातून एक काय करता येईल अशी आमची तिथं चर्चा झाली. मग त्या चर्चेला अनुसरून आम्ही एक संघटना स्थापन केली, मातृभूमी सेवा संघटनेची संघटना स्थापन केली. त्या संघटनेमध्ये बॉडी नेमलिस्ट 5-7 लोकांची जे काही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेले होते आणि ते आता चांगल्या पद्धतीनं उदगीर या शहरामध्ये एक समाजसेवेचं काम करत आहेत आणि समाजसेवा करत करत जर त्यांना भविष्यामध्ये राजकारणाची जर संधी भेटली तर निश्चित पद्धतीनं त्यांचं कुठं ना कुठं करिअर देखील त्या ठिकाणी सेट होईल आणि एक अभ्यासू आणि एक चांगल्या पद्धतीचे राजकारणी त्या ठिकाणी तयार होतील असं मला वाटतं. म्हणून आम्ही त्या दिशेनं पाऊल टाकलेलं आहे. NGO नेमकं काम काय करते ही? NGO म्हणजे नेमकं त्याचं आम्ही असं ठरवलेलं आहे की बाबा शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील बरं. तहसील ऑफिसच्या संदर्भात, पंचायत समितीच्या संदर्भात किंवा कामगाराचे जे काही प्रश्न असतील, स्त्रियांच्या संदर्भात जसं की 60-65 वर्षाच्या नंतर संजय निराधार जी काही योजना आहे त्या योजनेचा लाभ त्या महिलांना कशा पद्धतीनं मिळवता येईल, अशा वेगवेगळ्या शासनाच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल ह्या दृष्टिकोनातून ती आमची NGO त्या ठिकाणी काम करते. मी ज्या भागामधून येतोय मराठवाड्यातला माझा भाग आहे, लातूर जिल्ह्यामध्ये कल्लूर म्हणून एक खेडगाव आहे. त्या गावचा जर आर्थिक परिस्थितीचा जर विचार केला तर एकदम असं कोणते उद्योगधंदे त्या ठिकाणी नाहीत, कुटीर उद्योग नाहीत, एकदम सगळे मोलमजुरीवरती आणि शेतीवरती सगळा गावचा कारभार चालणारा तो माझं गाव आहे. तर माझे बी वडील असंच शेती करायचे, कधी मजुरी करायची, आई देखील शेती आणि मजुरीच अशा पद्धतीने म्हणजे एक आर्थिक परिस्थितीचा जर विचार केला तर एकदम हलाखीची होती. मग अशा पद्धतीनं एकदम अडचणीची परिस्थिती त्या ठिकाणी होती. तर मग एक वेळ अशी आली होती मला की बाबा मी M.Com सेकंड इयरला होतो. M.Com सेकंड इयरच्या दरम्यानमध्ये माझा अभ्यास चालू होता स्पर्धा परीक्षेचा आणि मी कसं घरची तशी परिस्थिती असल्यामुळे मी पार्ट टाईम जॉब करायचो. पार्ट टाईम जॉब करत करत स्पर्धा परीक्षेचा मी अभ्यास करायचो. पण मला येऊन कळून चुकलं होतं की बाबा पार्ट टाईम जॉब करून स्पर्धा परीक्षा आपण काही पासआउट होऊ शकत नाही. म्हणजे त्याच्यासाठी होईल पण वेळ लागेल. जर कमी वेळामध्ये करायचं असेल तर त्याला पूर्ण वेळ द्यावा हे मला कळून चुकलं होतं आणि घरची परिस्थिती तशी नव्हती की बाबा पूर्णतः सपोर्ट करण्यासारखी. हे मी माझ्या लहान्या भावाला सांगितलं आणि त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांनी माझ्यापेक्षा लहान असून त्यांनी मला सांगितलं की बाबा भाऊ माझं शिक्षण मी बंद करतो आणि तू 1-1.5 वर्ष तुझं प्रॉपर व्यवस्थित अभ्यास कर. आणि मग तो हैदराबादला गेला. हैदराबादला कपड्याच्या दुकानात तो काम करू लागला आणि प्रत्येक महिन्याला जे काही मला खर्च असेल तो खर्च पाठवू लागला. मग त्या दरम्यानमध्ये काय झालं की बाबा त्याच दरम्यानमध्ये मी कर्मवीर भाऊराव पाटील जे की लातूरला एक संस्था आहे त्या संस्थेची एक परीक्षा होती प्रत्येक वर्षी. त्या परीक्षेला काय झालं, परीक्षा पास झालो मी. पास झालो आणि त्यांनी मला महिन्याला 3,000 रुपये शिष्यवृत्ती दिली. एक बुडत्याला ते काय म्हणतात ते काडीचा आधार. बुडत्याला एक काडीचा आधार म्हणतो ना, तसं त्या कर्मवीर भाऊराव जी स्पर्धा परीक्षा होती त्यांनी मला ते शिष्यवृत्ती चालू केली आणि त्याच्यानंतर एक 2-3 महिन्यामध्येच माझा तलाठीचा रिझल्ट आला आणि माझी आर्थिक परिस्थिती थोडी लेवलला येऊ लागली त्या ठिकाणी. मी जर ठरवलं की मला MPSCचा अभ्यास करायचा आहे, मी पूर्ण प्रॉपर टाईम देऊन जर मी अभ्यास करत असेल तर किती वर्ष लागतील मला एक्झाम क्रॅक करायला? कारण बरेच जण 8-8 वर्ष अभ्यास करतात, त्यांना काहीच हाताला लागत नाही आणि काही जणांचं 1 वर्षामध्ये पण होऊन जातं. तर खरंच 8-8 वर्ष अभ्यास करायची गरज आहे का? किंवा 12-12 तास, काही जण सांगतात मी 18-18 तास अभ्यास केला, तर तेवढा अभ्यास करायची गरज आहे का? नाही, तसं नाही. तुम्ही अभ्यास किती करता त्याच्यापेक्षा तुम्ही अभ्यास कसा करता ते त्याला खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही अभ्यास परीक्षाभिमुख कशा पद्धतीनं करता आणि मागच्या प्रश्नपत्रिकेचा अनालिसिस करून तुम्ही त्याच्या आजूबाजूचा जर अभ्यास चांगल्या पद्धतीनं जर केला तर निश्चित पद्धतीनं तुम्हाला 18-18 तास अभ्यास करायची काही गरज नाही. 8 ते 10 तास बी जरी तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास केलात तर निश्चित पद्धतीनं तुम्हाला यश मिळाल्याशिवाय म्हणजे अभ्यास करणं महत्त्वाचं नाही, स्मार्ट पद्धतीने करणं महत्त्वाचं आहे. मागे मला एक कमेंट आली होती, त्यामध्ये मेन्शन केलं होतं की सामाजिक न्याय हे प्रशासनामध्ये कसं आणता येईल. तर सामाजिक न्याय म्हणजे काय आणि ते प्रशासनामध्ये आणणं म्हणजे नेमकं काय करणं आहे? निश्चित पद्धतीनं आपण अगोदर ना सामाजिक न्याय म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. सामाजिक न्याय म्हणजे समाजामध्ये जे काही तळागाळातले घटक आहेत, वंचित, उपेक्षित,
ह्या घटकांना एक संधी देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं म्हणजे सामाजिक न्याय. बरं. आणि सामाजिक न्याय म्हणजे एक प्रकारचं सगळ्यांना समान संधी देऊन समता स्थापित करणं, ह्याला आपण सामाजिक न्याय म्हणतो. तर प्रशासनाचा आणि सामाजिक न्यायाचा अत्यंत जवळचा संबंध आहे. आपण मागच्या इतिहासाची पानं बी जर उलगडून पाहिलं तर निश्चित पद्धतीनं हे दोन्ही एकाच रथाची दोन चाकं आहेत म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. ज्या पद्धतीनं प्रशासन गतिमान होतं तिथं निश्चित पद्धतीनं सामाजिक न्याय त्या पद्धतीनं भेटत जातो आणि समाजात जे काही घटक तळागाळातले ते समाजाच्या मुख्य प्रवाहात येतात. महिला सशक्तीकरण असू द्या, अपंगाच्या बाबतीत जे काही शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत त्या कल्याणकारी योजना समाजाच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणजेच प्रशासन आहे. आणि प्रशासनाचा आणि सामाजिक न्यायाचा संबंध हा अत्यंत जवळचा आहे. तर राज्यांच्या तुलनेमध्ये तुम्हाला महाराष्ट्र पोलीस नेमकं कसं वाटतं? निश्चित पद्धतीनं जे महाराष्ट्र पोलीस आहे इतर राज्याच्या तुलनेत एक 15-20 वर्ष पुढे आहे असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण आम्ही बऱ्याच वेळेस आता माझा वैयक्तिक अनुभव मी तुम्हाला सांगतो की गुन्ह्याच्या तपासकामी वेगवेगळे गुन्हे घडत असतात तर त्याचे आरोपी म्हणा किंवा तपासकामी आम्हाला वेगवेगळ्या राज्यामध्ये जावं लागतं. मध्य प्रदेश असू द्या, उत्तर प्रदेश असू द्या, बिहार असू द्या, गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये आम्हाला तपासकामी जावं लागतं. जेव्हा आम्ही त्या ठिकाणी जातो तिथली प्रशासकीय रचना पोलीस प्रशासनातली बघतो, त्यांची संरचना, त्यांची कामकाजाची पद्धत, ह्या अशा एकंदरीत जर गोष्टीचं जर अनालिसिस केलं तर महाराष्ट्रातली जी काही पोलीस प्रशासन व्यवस्था आहे त्यांच्यापेक्षा कितीतरी पुढे आहे असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्याच्यानंतर महाराष्ट्रातली जी संघटनात्मक जी रचना आहे, संघटनात्मक रचना आणि पोलिसांचा जनतेशी पब्लिक कॉन्टॅक्ट हे इतर राज्याच्या तुलनेमध्ये जास्त आहे असं मला वाटतं. पण तंत्रज्ञानाच्या बाबतीत आणि केरळ जे काही राज्य आहे, केरळ असू द्या किंवा दिल्ली असू द्या, हे महाराष्ट्रापेक्षा पुढे आहे त्या पुढे ठिकाणी. आहे. मागे मुंबई पोलिसांची तुलना ही स्कॉटलँड पोलीस नंतर मुंबई पोलिसांचं नाव येत होतं, की ज्यांनी चांगल्या प्रकारे शोध लावलेत आणि चांगल्या प्रकारे आरोपींना पकडून त्यांनी चांगली कामगिरी बजावलेली आहे. तर आता महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलीस याचंसुद्धा म्हणजे चांगल्या प्रकारे बाहेर कौतुक होतं. तर ती जी स्टेज होती ती अजूनसुद्धा महाराष्ट्र पोलिसांनी मेंटेन ठेवली आहे की त्यामध्ये काही चढउतार झाले? नाही, निश्चित पद्धतीनं त्याच्यामध्ये मेंटेन ठेवलेले आहे. परत सुधारणा देखील बऱ्याचशा पोलीस प्रशासनामध्ये येत आहेत, आलेल्या आहेत. अलीकडच्या काळामध्ये तंत्रज्ञानावरती मोठ्या प्रमाणात भर आहे. दिलेला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे सायबर पोलीस स्टेशन देखील त्या ठिकाणी निर्माण होऊन सायबर गुन्हेगारीवरती कशा पद्धतीनं आळा घालता येईल या दृष्टिकोनातून देखील मोठ्या स्तरावरती पावलं उचलली प्रयत्न त्याचे. सुरू आहेत. TV चॅनलला न्यूजमध्ये बऱ्याच वेळा अशा गोष्टी समोर येतात की जे तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातात ते सांगतात की आम्हाला पोलिसांनी 8 तास बसवून ठेवलं, 12 तास बसवून ठेवलं, पण पोलिसांनी तक्रार दाखल करून नाही घेतली. तर पोलीस FIR दाखल करून घेताना एवढं टाळाटाळ का करतात? जर एखादा तक्रार घेऊन जात असेल त्याची तक्रार पोलीस लगेच का नाही घेत? हे बघा, पोलीस स्टेशनला जेव्हा तक्रारदार येतो तर निश्चित पद्धतीने पोलीस त्याची तक्रार नोंद करतच असतात. पण काही विषय असे आहेत की बाबा सुप्रीम कोर्टाचे देखील काही ठिकाणी गाईडलाईन्स आहेत. त्या ठिकाणी जर एखादा मॅट्रोमोनियलच्या संदर्भात एखादा विषय असेल, वाणिज्य प्रयोजनाच्या संदर्भात एखादा जर विषय असेल तर अशा प्रकरणाची एक प्राथमिक 7 दिवसामध्ये चौकशी करून पुढील कारवाई करण्याच्या संदर्भात देखील आदेश दिलेले आहेत. बरं. तर असे जर एखाद्या वेळेस जर प्रकरणं जर आले असतील पोलीस स्टेशनला तर निश्चित पद्धतीनं थोडं दाखल करण्यासाठी थोडा जो काही ठरवून दिलेला वेळ आहे तेवढा त्याला वेळ लागतो. पण इतर बाबतीत तर निश्चित पद्धतीनं आल्याच्यानंतर तक्रार नोंदीच केल्या जातात त्या ठिकाणी. आणि जर तक्रार दाखल करून पोलिसांनी घेतली तर त्याच्यामध्ये इनोसेंट व्यक्ती अडकण्याचे चान्सेस असतात का? किंवा विदाऊट एनी चौकशी, विदाऊट एनी एन्क्वायरी जर पोलिसांनी ॲक्शन घेतली तर एखादा इनोसेंट व्यक्तीसुद्धा किंवा आपल्या पोलीस दलामध्ये म्हटलं जातं की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा नाही झाली पाहिजे. तर फास्ट FIR करण्याच्या नादामध्ये एखाद्या निर्दोष व्यक्तीसुद्धा अडकण्याचे चान्सेस असतात का? बघा कसं आहे की बाबा CRPCमध्ये आता जे नवीन कायदा आलेला आहे BNNS भारतीय नागरिक सुरक्षा कायदा, ह्या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली की बाबा एखादा जरी गुन्हा जर दाखल झाला, गुन्ह्याच्या तपासाअंती जर गुन्हा खोटा आहे किंवा गैरसमजुतीने दिलेला आहे किंवा खरा आहे असं जर तपासाअंती जर निष्पन्न झालं त्या ठिकाणी तर कोर्टामध्ये आपण त्या पद्धतीनं फायनल पाठवू शकतो. आता उदाहरण जर द्यायचं असेल तर समजा एखादा गुन्हा दाखल झाला आणि ते तपासाअंती खरं आहे असं जर निष्पन्न झालं तर निश्चित पद्धतीनं खूप मान्य न्यायालयामध्ये त्याच्या विरोधात दोषारोपपत्र जातं. त्याच्या पलीकडे जर एखादा जर गुन्हा खोटा आहे जर असं आढळलं
तर तो तपासांती खोटा आहे असं जर निदर्शनास आलं तर त्याचा एक बी समरी आपण त्याला म्हणतो, ते कोर्टामध्ये जाते आणि ज्यांनी खोटी जाणून-बुजून एफ-आय-आर दाखल केलेली आहे, तक्रार केलेली आहे, तर त्याच्या विरोधात पुढील कारवाई पुढील होते. कारवाई होते. त्याच्यानंतर गुन्ह्याच्या तपासांती असं निष्पन्न होतं की बाबा गुन्हा खराही नाही, खोटाही नाही, गैरसमजुतीने देण्यात आलेली आहे. तर आपण त्याला क समरी म्हणतो, सी समरी. मग तशी आपण न्यायालयामध्ये तशा पद्धतीचा रिपोर्ट पाठवून देतो, त्या ठिकाणी होत नाही. म्हणजे जर चुकून एखाद्या वेळेस खोटा एफ-आय-आर किंवा गैरसमजुतीने एफ-आय-आर असे जर गुन्हे जर दाखल झालेले असतील तर त्याला पुढे कायदेशीर प्रक्रिया आहे. न्यायालयाच्या माध्यमातून आपण ते संबंधित व्यक्तीला न्याय मिळवून देऊ शकतो. दखलपात्र गुन्हा आणि अदखलपात्र गुन्हा या दोघांमधला फरक काय नेमका? ह्याच्यातला प्रामुख्याने जर फरक जर आपण पाहिला तर ज्याच्यामध्ये ज्या गुन्ह्यामध्ये, ज्या तक्रारीमध्ये पोलिसांना तपासाचे अधिकार प्राप्त झालेले असतात त्याला आपण दखलपात्र गुन्हा म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये पोलिसांना तपासाचे अधिकार प्राप्त नसतात त्यांना आपण अदखलपात्र गुन्हा म्हणतो. कोर्टाच्या परवानगीशिवाय आपण अदखलपात्र गुन्हे तपासू शकत नाही, हा त्याच्यामधला प्रामुख्याने फरक आहे. उदाहरण एखादं जर सांगायचं म्हटलं अदखलपात्र गुन्हा तर ते आता जर उदाहरण जर सांगायचं असेल तर समजा आता रस्त्यामधून 2 इसम चालू आहेत आणि त्यांची आपापसात शिवीगाळी वगैरे चालू आहे, दमदाटी चालू आहे, तर ते आपण अदखलपात्र स्वरूपामध्ये हे करतो. तेच जर व्यक्ती काठीनं मारहाण करत असेल किंवा कोणत्या तरी हत्यारानं मारहाण करत असेल तर ते दखलपात्र गुन्ह्यामध्ये. म्हणजे जर मारताना जर हत्यार वापरलं तर ते दखलपात्रमध्ये हे consider फक्त मी केलं तुम्हाला जातं. एक उदाहरण, एक घटना म्हणून सांगितले झालेले आहेत. कायद्यामध्ये अशा बऱ्याचशा तरतूद प्रोव्हिजन्स आहेत. फसवणुकीच्या संदर्भात, चोरीच्या संदर्भात अशा वेगवेगळ्या तरतूद त्या ठिकाणी कायद्यामध्ये केलेल्या आहेत. एक पोलीस अधिकारी म्हणून लोकांना तुम्ही जलद गतीने न्याय देण्यासाठी तुम्ही काय करू शकता? हे बघा, न्याय द्यायचं तर पोलिसांचं कामच नाही, बरोबर ते आहे. पूर्ण कोर्टाचं काम. ते सगळं न्यायालयाचं काम आहे. परंतु चांगलं काय, वाईट काय हे सांगायची नैतिक जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, आता मी तुम्हाला 1-2 उदाहरणं देतो. किंवा शेजारी असतात. शेजारी काय करतात, कोणत्या ना किरकोळ कारणावरून आपापसात वाद करून घेतात. वाद झाल्याच्यानंतर त्यांना तात्कालीन खूप राग असतो आणि ते तात्काळ दोघंही पोलीस स्टेशनला येतात, एकमेकाच्या विरोधात तक्रार दाखल करतात. पण तक्रार दाखल केल्याच्यानंतर त्याचा लगेच तपास होतो, 2-3 महिने तपास होतो. तपास झाल्याच्यानंतर ते प्रकरण मान्य न्यायालयामध्ये जातं आणि न्यायालयामध्ये एवढं कामाचा वगैरे ताण असल्यामुळं तिथं देखील प्रकरण 1-2-3 वर्ष चालत असतं. ह्या एवढ्या कालावधीमध्ये ना त्या दोघांचे संबंध चांगले झालेले असतात आणि ते गुण्यागोविंदाने त्या ठिकाणी राहतात आणि जेव्हा ते केस बोर्डावरती येते ते दोघं कोर्टामध्ये जाऊन आमचा आपापसात समझोता झालेला आहे, तडजोड झालेली आहे म्हणून तिथं ते लिहून देतात आणि ती केस निकाली निघते. अशा परिस्थितीमध्ये काय होतं, एकतर पोलीस प्रशासनाचा प्रचंड वेळ त्या ठिकाणी जातो, न्यायव्यवस्थेचा वेळ त्या ठिकाणी जातो. ह्याच्यामुळे न्यायव्यवस्थेवरती कामाचा ताण पडतो, पोलीस प्रशासनावर बी ताणाचं काम पडतं. तर असे जे किरकोळ स्वरूपाचे येतात, पती-पत्नीचे भांडणं म्हणू द्या किंवा शेजाऱ्याचे भांडणं म्हणू द्या, जर आपण हे समुपदेशनाच्या माध्यमातून एक चांगलं काय, वाईट काय हे जर त्यांना समजावून सांगितलं तर निश्चित पद्धतीनं जर ते ऐकले तर ह्याच्या माध्यमातून काय होईल की एक त्यांना जे उद्या होणार होतं ते आजच त्यांना आपण समजावून सांगितलं तर हे काय होईल की पोलीस प्रशासनावरचा बी ताण कमी होईल, न्यायव्यवस्थेच्यावर बी ताण कमी होईल. म्हणून आपण एक महाराष्ट्रामध्ये मला वाटते तंटामुक्त गाव अभियान, एक असं अभियान चालू करण्यात आलेलं होतं. त्याची जर प्रभावी जर अंमलबजावणी झाली तर निश्चित पद्धतीनं हे जे काही छोटे छोटे मॅटर्स आहेत, छोटे जे प्रकार आहेत ते गाव पातळीवर ती जर मिटत असतील तर निश्चित पद्धतीने त्याच्यामध्ये प्रशासनाचा वेळ वाचेल. मला वाटतं की ज्यावेळेस मग अशी तक्रार घेऊन लोक पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि पोलीस त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात आणि यामध्ये जर जो काही वेळ जात असेल 4 तास 8 तास तर त्या 4 तास 8 तासाचं रूपांतर नंतर पुढं चालून जर ते प्रकरण वाढलं तर असं सांगितलं जातं की आम्हाला 8 तास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं पण पोलिसांनी तक्रारच दाखल करून घेतली नाही. उलट पोलिसांचा हा प्रश्न असेल तिथे की पोलिसांची ही भूमिका असेल तिथे की हे प्रकरण कुठेतरी इथेच मिटवून यांना परत गुण्यागोविंदाने पाठवून द्यावं. असंख्य असे तरुण आहेत जे आत्तासुद्धा स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न करत असतात, पोलीस बनण्याचे त्यांचं स्वप्न आहे किंवा गव्हर्नमेंटमध्ये एखाद्या चांगल्या पदाचं ते स्वप्न बघत असतात. तर त्यांच्यासाठी तुम्ही असे कोणते मार्गदर्शन द्याल किंवा त्यांना तुम्ही कोणता संदेश द्याल? निश्चित पद्धतीनं हे जे काही प्रशासन आहे, प्रशासन हे एक माध्यम आहे समाजाचं परिवर्तन करण्यासाठी. तर हे जे काही तरुण आहेत आणि तरुणामध्ये एवढी जास्त ताकद आहे की ते समाजाचं परिवर्तन करू शकतात. स्वातंत्र्य लढा जर बघितला किंवा कोणत्याही जर चळवळी बघितलं तर त्याच्यामध्ये तरुणाचा प्रचंड सहभाग होतो
आणि हे जर तरुण जर प्रशासनामध्ये जर आले, प्रशासनामध्ये जर त्यांनी सहभाग जर त्या ठिकाणी नोंदवला, तर निश्चित पद्धतीनं शासनाने जे काही ठरवून दिलेल्या कल्याणकारी योजना असतील, ते समाजाच्या तळागाळापर्यंत जर पोहोचवले, तर निश्चित पद्धतीने समाजामध्ये एक प्रकारचं नवपरिवर्तन त्या ठिकाणी घडून येईल असं मला वाटतं. तर प्रशासन हे एक समाजसेवेचं एक माध्यम आहे असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. तर मला महाराष्ट्रातल्या ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून किंवा ह्या मुलाखतीच्या माध्यमातून सांगायचं आहे, बाबा सगळ्यांनी प्रशासनात जर अशा पद्धतीनं जर सहभाग जर त्या ठिकाणी नोंदवला, तर निश्चित पद्धतीने समाजाचा त्या ठिकाणी विकास झाल्याशिवाय राहणार नाही. तर विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे, की बाबा अभ्यासामध्ये सातत्य, जिद्द, मेहनत, चिकाटी ह्या जर गोष्टी तुम्ही जर त्या ठिकाणी अनुसरल्या आणि त्याचबरोबर अभ्यास किती करावा ह्याच्यापेक्षा अभ्यास कसा करावा ह्या गोष्टीवरती जर तुम्ही त्या ठिकाणी भर दिला, तर निश्चित पद्धतीनं तुम्हाला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं.